सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 3 मध्ये आपण आज समास 9वा मृत्यू निरूपण याचा अभ्यास करणार आहोत. या समासाचं नाव आहे मृत्यू निरूपण. मानवी जीवनाचा संपूर्ण अर्थ मृत्यूचा विचार केल्याशिवाय कळणेच शक्य नाही. व्यवहारी जगामध्ये मृत्यूबद्दल काही गोष्टी अगदी निशंकपणे मानतात. या जगातील कोणत्याही घटनेबद्दल कोणालाही खात्री देता येत नाही, पण मृत्यूबद्दल मात्र कोणालाच शंका येत नाही. मी केव्हा तरी मरणारच आहे याची प्रत्येकाला खात्री आहे. ही अटळ गोष्ट प्रत्येक माणूस जाणून असतो. मनुष्याच्या मृत्यूचा काळ अगदी निश्चितपणे समजणे जवळजवळ अशक्यच आहे. पण एकदा का मनुष्य मृत्यू पावला की त्याच्या देहातील चैतन्य नष्ट होऊन जाते आणि त्याचे पुढे काय होते याचा आजपर्यंत कोणालाही पत्ता लागलेला नाही. मृतदेह पुरतात किंवा जाळतात. त्यानंतर जगाचे म्हणजे त्याच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांचे नित्याचे सर्व व्यवहार पुन्हा पूर्वीसारखे चालू होतात. मराठीतील सुप्रसिद्ध कवी भा. रा. तांबे यांची एक सुंदर कविता आठवली. ते म्हणतात, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. जन पळभर म्हणतील हाय हाय, सगळे सोय रे डोळे पुसतील. पुन्हा आपुल्या कामी लागतील. उठतील बसतील हसून खिदळतील. उठतील बसतील हसून खिदळतील. मी जाता त्यांचे काय जाय. जन पळभर म्हणतील हाय हाय. आणि त्यानंतर हळूहळू मृत माणसाबद्दलच्या आठवणी लोप पावू लागतात. त्याने केलेल्या कर्माचे शुभाशुभ परिणाम कमी जास्त वेळ जगामध्ये टिकतात, पण कोणाच्याही कर्माचे तेज चंद्रसूर्य म्हणजे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत जसेच्या तसे टिकून राहत नाही. 99.9% माणसांचा मृत्यूनंतर जग विशेष विचार करीत नाही. अक्षरशः हजारो माणसे रोज मरण पावतात, पण जग त्याकडे लक्ष कुठे देतो आहे? कारण कोणाला तिकडे लक्ष द्यायला वेळच नाही. सर्व प्राणीमात्रात मनुष्य हा कर्तृत्ववान प्राणी आहे खरा, पण त्याच्या कर्तृत्वाच्या घमेंडीला मृत्यू हा जबर उतारा आहे. मृत्यूबद्दल विचार किंवा चिंतन करूनच माणूस खऱ्या अर्थाने माणूस बनला. मृत्यूने सर्व काही संपते हे खरे नाही असे सांगण्यासाठी तत्त्वज्ञान, धर्म आणि वाङ्मय धडपड करत आहेत. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात
भगवान श्रीकृष्णांनी मृत्यूबद्दल सखोल विचार मांडलेला आहे. मृत्यूचे महत्त्व जाणूनच समर्थांनी मृत्यू निरूपण हा एक स्वतंत्र समासच लिहिलेला आहे. संत महात्मे सांगतात, जन्म आणि मृत्यू एकमेकाला सोडून कधीच राहू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण म्हणतो नाण्याला दोन बाजू असतात, तशा या दोन बाजू आहेत. जन्माच्या आणि मृत्यूच्या एकमेकाला सोडून कधी वेगळे राहत नाहीत. मृत्यू हा काळाचा जबरदस्त चपेट आहे. निर्माण झालेल्या सर्व वस्तूंचा नाश करणे हा त्याचा अगदी सहज खेळच आहे. म्हणून प्रत्यक्ष भगवंत जरी या पृथ्वीतलावर या मृत्यूलोकात आले तरी त्यांनासुद्धा मृत्यू काही चुकला नाही, हे त्रिकालाबाधित सत्य स्वामीजींनी फारच ठासून मांडले आहे. मरणाच्या वेळी जीवाच्या समोर त्याने आयुष्यभर केलेली कर्मे उभी राहतात. जन्मभर तो ज्याच्या नादात जगतो तेच जबरदस्तीने त्याच्या समोर उभे राहते. म्हणून उत्तम मरण येण्यासाठी, सद्गती प्राप्त करून घेण्यासाठी जन्मभर भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येकाने आयुष्यभर भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास केला पाहिजे, सद्गती मिळवण्याकरता, मोक्षप्राप्तीकरता. परंतु अविद्येच्या म्हणजे मायेच्या प्रभावामुळे मनुष्याला दैनंदिन जीवन जगत असताना मरणाची साधी आठवणही येत नाही आणि त्यामुळे उत्तम मृत्यू येण्यासाठी आवश्यक असणारे प्रयत्न तो कधीच करत नाही. संत तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे शेवटचा दिवस गोड व्हावा, उत्तम मरण यावे, सद्गती मिळावी किंवा कृतकृत्य होऊन भगवंताच्या स्मरणात शांतपणे देह सुटावा, यासाठी जे काही साधन करायचे तोच परमार्थ होय. परमार्थ म्हणजे आणखी काय वेगळं नाही. भगवंताचं आपलं नित्य स्मरण राहणे आणि ते स्मरण करता करतात शांतपणे देह सोडणे, याचं नाव परमार्थ आहे. आणि त्याच्याकरता जी साधना करावी लागते त्या साधनेला परमार्थ असे नाव दिलेलं आहे. आणि जो भगवंताचा अनन्य भक्त भगवंताचं नित्य स्मरण करतो, अंतकाळीसुद्धा त्याच्या मुखात भगवंताचंच नाम येतं आणि मग भगवंत त्याला आपल्यामध्ये सामावून घेतो. आणि म्हणून अर्जुनाला म्हटलं होतं भगवंताने, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. हे अर्जुना, अंतकाळी मृत्यूच्या वेळी जो माझे नित्य स्मरण करतो तो माझ्यातच येतो, माझ्याशी सामावतो. अत्र नात्र संशय, या ठिकाणी काही संशयच नाही. मृत्यू केव्हा येईल याचा नेम नाही. तो केव्हाही, कुठेही, कधीही आणि कसाही येईल याबद्दलची जाणीव ठेवून पारमार्थिक मनुष्याने किंबहुना साधकाने नेहमी तयारीतच राहिले पाहिजे. जसं आपण प्रवासाला निघण्यापूर्वी पुढच्या प्रवासाची पूर्ण तयारी करतो आणि मग आपण प्रवासाला निघतो, त्याप्रमाणे शरीर सुटल्यानंतर आपला मृत्यूनंतरचा पुढचा प्रवास सुरू होतो. म्हणून आपण मृत्यूच्यासाठी तयार राहायला पाहिजे. केव्हाही मृत्यू येईल, कधी येईल, कसाही येईल. श्री समर्थांना हीच गोष्ट या समासाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना समजावून सांगायची आहे, स्पष्ट करावयाची आहे. निरनिराळ्या भाषांमधील साहित्यात काय किंवा संत वाङ्मयात काय, मानवी जीवनातील मृत्यूची विलक्षण लीला इतक्या जोरदार, प्रभावीपणे आणि ओघवती वाणीने
कोठेही वर्णिलेली आढळत नाही. काळाच्या छातीवर नाचणारा समर्थ असा रामदासच ते करू शकतो. मानवी जीवनाचा प्रवाह काळाच्या म्हणजेच मृत्यूच्या अधिपत्याखाली अखंड निरंतर वाहतो आहे. मृत्यूकडे त्याची दिशा आहे. मरण कसे व कुठे यायचे ते मनुष्याच्या कर्मानुसार ठरते. पण मृत्यू आला की कोणीही त्या व्यक्तीला वाचवू शकत नाही. जगद्गुरू संत श्री तुकाराम सांगतात, मृत्यूच्या वर्णन करताना कोणी वाचवू शकत नाही. ते म्हणतात एका अभंगातून, काळाची ये उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी. काळाची उडी पडेल बा जेव्हा, हे मनुष्या तू सावध हो. काळाची उडी जेव्हा पडेल त्यावेळेला तुला कोणीही सोडवणार नाही. तुझे जन्मला ते मायबाप देखील तुला सोडवणार नाही. सोडविना तेव्हा मायबाप, मग त्यांच्याशी अवस्था आहे तर बाकीचे काय. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली, इतर नातेवाईक आहेत, सोयरे धायरे आहेत, ते कोणी तुला मृत्यूच्या जाळ्यातून मृत्यूच्या कचाड्यातून सोडवणार नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी सोडवणार नाही. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज तर सांगतात, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. हा संसार म्हणजे धावणारा स्वार आहे, घोडेस्वार. संसारात मरणाची घटना उदार नाही. आपण नीट लक्षपूर्वक ऐकूया मृत्यू निरूपण काय आहे. संसारामध्ये मरणाची घटना उधार नाही. आजची उद्यावर ढकलता येणारी नाही. मनुष्याच्या शरीराला क्षणाक्षणाचे माप लावलेले आहे. क्षणाक्षणाने त्याचे आयुष्य संपत आहे. तो मृत्यूच्या अधिकाधिक निकट म्हणजे जवळ जात आहे. जन्माला आलेल्या क्षणापासूनच काळ नेहमी त्याच्या सोबतच आहे. पुढे काय घडणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही, कारण ते कोणालाच कळत नाही आणि कळणारही नाही. मनुष्याचे जसे कर्म असेल त्याप्रमाणे तो स्वदेशी किंवा परदेशामध्ये मरण पावतो. पूर्वसंचित कर्माचे भोग संपले, मागच्या जन्मात केलेले कर्माचे भोग संपले की कोणालाही एक क्षणभराचा सुद्धा अवकाश उसंत मिळत नाही. शेवटची वेळ आली की निमिष भरते न भरते तोच देह सोडून प्रत्येकाला या जगातून जावेच लागते. अचानक काळाचे यमदूत येतात, जीवाला मारीत सुटतात आणि मृत्यूच्या मार्गाने घेऊन जातात. आणि विशेष म्हणजे मनुष्य ज्या मार्गाने गेला तो मार्गही दिसत नाही किंवा त्याच्या पाऊलखुणासुद्धा दिसत नाही. पण एकदा का मृत्यूचा वेढा पडला, गराडा पडला की मनुष्याला कोणीही पाठीशी घालू शकत नाही, त्याच्या तडाख्यातून वाचवू शकत नाही. मृत्यू सर्व प्राण्यांचे जणू काही चूर्ण करून टाकतो, भुकटी करून टाकतो. आता कोणाची पाळी आधी येते तर कोणाची पाळी नंतर येते, तो भाग वेगळा. पण या मृत्यूलोकातील एकमेव सत्य कोणते असेल तर ते म्हणजे मृत्यू. प्रत्येकाचा अंतकाळ ही एक जबर काठी आहे. मनुष्य कितीही बलवान सामर्थ्य संपन्न असला तरी त्याच्या मस्तकावरही त्या मृत्यूरूपी काठीचा प्रहार होतोच. अतिशय बलाढ्य राजे महाराजे सुद्धा मृत्यू पुढे टिकत नाही. एकदा का अंतकाळ जवळ आला की मृत्यू असे म्हणत नाही की हा क्रूर आहे, हा झुंजार आहे, हा योद्धा आहे किंवा हा संग्रामशूर आहे, हा रागीट आहे, हा प्रतापी आहे,
किंवा उग्र स्वरूपाचा महादुष्ट आहे, की हा बलाढ्य आहे, हा धनाढ्य आहे, किंवा सर्व गुणसंपन्न आहे, अथवा हा विख्यात आहे, श्रीमंत आहे, की मोठा पराक्रमी आहे, याचा मृत्यू जराही विचार करीत नाही. मृत्यू पुढे असा भेदभाव नाही की हा राजा आहे, चक्रवर्ती सम्राट आहे, हा मोठा युक्तिवाद आहे, किंवा हा मंत्र तंत्र जाणणारा करामती आहे, अथवा हा घोडे बाळगणारा, हत्ती बाळगणारा, किंवा हा अनेक माणसे पदरी बाळगणारा प्रसिद्ध राजा आहे, हा लोकांमध्ये श्रेष्ठ आहे, हा राजकारणी आहे, किंवा स्वतः वतनदार असून अनेकांना वतन देणार आहे, हा देसाई आहे, व्यापारधंदा करणार आहे, किंवा हे निरनिळ्या गावचे पुंडे आहेत, कोणीही असला तरी मृत्यू त्याला एक क्षणभरही या जगात ठेवत नाही. हा सरकारी शिक्क्याचा अधिकारी म्हणजे राजमुद्रा धारण करणार आहे, हा मोठा व्यापारी आहे, ही परदारा किंवा ही राजकन्या आहे, हे कार्य आहे किंवा हे कारण आहे, हा उच्चवर्णीय व हा नीचवर्णीय, की हा कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे, हा विद्यासंपन्न आहे, की हा मोठा द्रव्यसंपन्न आहे, हे सभेतील मोठे पंडित आहेत, विद्वान आहेत, हा धूर्त आहे, हा बहुश्रुत आहे, किंवा हा मोठा सज्जन पंडित आहे. मृत्यूसमोर सर्व सारखेच आहेत. हा पुराणिक आहे, हा वैदिक आहे, हा याज्ञिक आहे, किंवा ज्योतिषी आहे, हा अग्निहोत्री आहे, की हा वेदांचा ज्ञाता आहे, मंत्र तंत्र जाणणार आहे, की हा शास्त्रज्ञ आहे, वेदज्ञ आहे, की सर्व काही जाणणारा सर्वज्ञ आहे, हा ब्रह्महत्या करणारा, गोहत्या करणारा पातकी आहे, किंवा लहान बालके स्त्रिया यांची हत्या करणार आहे. या सर्वांनाच मृत्यू येतोच. एखादा रागज्ञानी, संगीतातील तालज्ञानी आहे, तत्ववेत्ता आहे, योगाभ्यासी आहे, संन्यासी आहे, किंवा योगबलाने काळाला फसवणारा आहे, या सर्वांवर मृत्यूची सत्ता आहेच. हा सावध आहे, हा सिद्ध आहे, हा प्रसिद्ध आहे, हा वैद्य किंवा हा पंचाक्षरी आहे, हा गोसावी आहे, हा तपस्वी आहे, किंवा हा मनोजयी असून मोठा विरक्त आहे. ठरल्या वेळी मृत्यू प्रत्येकाला आपल्या जाळ्यात ओढतोच. हा ऋषीश्वर आहे, हा कवीश्वर आहे, हा दिगंबर आहे, किंवा हा समाधिस्थ आहे, हा हठयोगी आहे, हा राजयोगी आहे, किंवा हा सदा सर्व काळ अनासक्त आहे, हा ब्रह्मचारी, हा जटाधारी, हा निराहारी, हा संत आहे, हा महंत आहे, किंवा हा हवे तेव्हा गुप्त होणार आहे. म्हणून मृत्यूने कोणालाही सोडले नाही. हा स्वाधीन आहे, हा पराधीन आहे. अगदी कोणी असला तरी सर्व जीवांना मृत्यू खाऊन टाकतो. काही जीव जन्माला आल्याबरोबर लगेच मरतात, काही जण अर्धे आयुष्य जगून मरतात, तर काही जण म्हातारपणी मरतात. मृत्यू हे पाहत नाही की हे लहान बालक आहे, हा उमदा तरुण आहे, हा सुलक्षणी आहे, हा शहाणा आहे किंवा बोलणारा आहे. एखादा पुष्कळ लोकांचा आधार आहे, उदार आहे, सुंदर आहे, चौफेर ज्ञानसंपन्न आहे, हा पुण्यात्मा आहे, हरिदास आहे, किंवा हा विशेष सत्कर्म करणारा आहे, हे मृत्यूला माहीत नाही. तो सर्वांवर घाला घालतो. सर्व दृश्य विश्वाला मृत्यू अटळ आहे. जो जन्मास येतो तो हमखास मरण पावतोच. विश्वमाऊली संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीतून सांगतात, अर्जुना, उपजेते नासे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे अर्जुना, उपजेते नाशे, उपजणे म्हणजे निर्माण होणे,
उत्पन्न होणे, या जगामध्ये, या विश्वामध्ये भगवान सांगतात अर्जुनाला, जे जे उत्पन्न होतं, जे जे नासतं ते ते सर्व नष्ट होतं, उत्पन्न होणारं नष्ट होतं. आणि जे नष्ट झालेलं आहे, नासिले पुनरपी दिसे, जे नष्ट झालेलं आहे ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पुन्हा दिसतं. याला काय म्हणतात, पुढे म्हणतात ते, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घटिका यंत्र आहे, आजच्या भाषेमध्ये त्याला आपण घड्याळ म्हणूया. कारण घटिका म्हणजे आपल्याला माहिती आहे वेळेचाच एक भाग असतो, पळ असते, घटिका असते. तर हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, सतत हे घड्याळ पुढे पुढे चालू आहे. स्वामीजी सांगतात, आता हे बोलणे पुरे झाले. मृत्यूच्या तडाख्यातून कोणी सुटत नाही हे आपण पाहिले. प्रत्येक जीवाला लवकर किंवा उशिरा पण निश्चितपणे मृत्यूपंथाने जावेच लागते. या सृष्टीत असलेल्या जारज, स्वेदज, उद्भिज आणि अंडज असे प्राण्यांचे 4 प्रकार आहेत. हे 4ही प्रकार त्यानंतर परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या 4 वाणी, तसेच 84 लक्ष जीवांचे प्रकार, हे सर्वच म्हणजे जे जीव या विश्वात देह धारण करून जन्माला येतात त्या सर्वांना मरण आल्याशिवाय राहत नाही. बरं, मृत्यूला घाबरून त्याच्या भीतीने कुठे पळून जाऊन लपून बसावे तरी मृत्यूच्या नजरेतून कोणीही सुटलेला नाही. वाटेल ते केले, जीवाचे रान केले तरी मृत्यू काही चुकवता येत नाही. असा हा मृत्यू सर्वभक्षक म्हणजे सर्वांना भक्षण करणारा आणि सर्वनाशक, सर्वांचा नाश करणारा आहे. हा माणूस स्वदेशातील आहे की विदेशातील आहे, किंवा हा कायम उपवास करणार आहे, याबद्दल मृत्यू कधीच चौकशी करीत नाही. माणूस किती थोर असला तरी प्रत्यक्ष विष्णू किंवा शंकर असेल किंवा साक्षात भगवंताचे अवतार असले तरी त्यांना मृत्यूपंथाने जावेच लागले. आपल्याला इतिहास सर्व माहीत आहे, पुराणामध्ये आपण ऐकलेलं आहे की भगवंताचे अवतार आहेत ते देखील या पृथ्वीलोकामध्ये देहधारण केल्यानंतर हे जग सोडून गेलेले आहे. त्यांनासुद्धा मृत्यूपंथाने जावेच लागलेले आहे. तर तेथे आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवांची काय कथा? कारण या जगाला, आपण राहतो त्या जगाला मृत्यूभूमी किंवा मृत्यूलोक असे नावच आहे. स्वामीजी म्हणतात, मृत्यूबद्दल केलेले हे विवेचन ऐकून श्रोत्यांनी रागावू नये, निराश होऊ नये. कारण ही मर्त्यभूमी आहे हे आपण सर्व जाणताच. जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला कधी ना कधीतरी मृत्यूच्या मार्गाने जावेच लागते. याबद्दल कोणीही मनात संशय बाळगू नये. पण जर कोणी याबद्दल संशय बाळगला तरीही हा मृत्यूलोक काही केल्या बदलणार नाही. असा संशय केल्यामुळे उलट मनुष्य आपल्या आयुष्याची नासाडी मात्र करून घेईल हे खास. म्हणून विचारी माणसाने हा मर्त्यलोक आहे याची जाणीव ठेवून आपल्याला देखील या जगाचा निरोप घ्यायचा आहे. यासाठी आपले जीवन सार्थक करून घ्यावे. म्हणजे मृत्यूने शरीर नेले तरी कीर्तिरूपाने आपण या लोकात राहावे. लहान थोर प्राणी या जगात येतात, ते सर्वजण मरण पावतात. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून आत्तापर्यंत जे काही सांगितले ते खोटे माणूस नाही,
समर्थ सांगतात. अतिशय वैभव संपन्न दीर्घायुषी ज्यांचा महिमा अगाध आहे असे सर्वजण शेवटी मृत्यूपंथाला लागले. खूप पराक्रमी असेल, संग्रामशूर असेल, एखादा कपटी असेल, ते सर्व गेले. मोठ्या बलाचे, फार काळ जगलेले, अनेक कुळातील प्रसिद्ध कुळवंत राजे सगळे सगळे गेले, असे सर्व गेले. परंतु असे असले तरी आत्मज्ञान होऊन जे आपल्या स्वस्वरूपाशी आत्मकल्याणाशी एकरूप झाले ते संत महात्मे मात्र समर्थ सांगतात त्याप्रमाणे कीर्तिरूपाने आजही टिकले. जे जे संत आपण आज त्यांच्या मार्गावरून चाललेलो आहोत त्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ते आज शरीराने नाहीत, पण त्यांच्या कार्याच्या निमित्ताने, चरित्राच्या रूपाने ते आज आपल्यामध्येही आहेत. माऊलींचा काळ आठवला तर 12वं शतक होतं, आज 800 वर्ष होऊन गेली तरी माऊलींचं नाव आज आहे. म्हणजे संत आजही टिकलेले आहेत. संतांनी मरणावर विजय मिळवला होता. तुकारामाचं सांगतात, मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. संतांमध्ये एवढी ताकद आहे. काय म्हटले ते, माझे मरण मरून गेले, मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर. शरीराने कोणी अमर नाही, पण मनुष्य आपल्या कार्याने, आपल्या कृतीने अमर राहू शकतो. हेच स्वामीजींना या मृत्यूनिरूपण या समासातून आपल्याला सांगायचं आहे. आणि आपल्यातून देखील अशीच कर्म घडली पाहिजेत, म्हणजे आपण आपल्या मृत्यूनंतर आपण कीर्तिरूपाने मागे शिल्लक राहू. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 3ऱ्या दशकातील मृत्यूनिरूपण हा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा